लागले. द चेंज्ड सर्कमस्टन्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. अचानक बदल झालेली परिस्थिती आणि कुठून आपल्यावरती हल्ला झालाय हे त्या मेल लंगूरला समजलं नाही आणि त्यामुळे बदललेल्या परिस्थितीत त्यानं ते जे बेबी लंगूर त्याच्या हातामध्ये होतं तो त्याला टाकून पळून गेला. ठीक आहे, मग ते बेबी लंगूर त्या छपरावरनं स्लोपिंग म्हणजे गरंगळत खाली येऊन वरांड्यात पडलं. द बेबी वॉज लिस्टलेस अँड अपिअर्ड टू बी डेड. तर ते जे बेबी लंगूर होतं हे लिस्टलेस होतं. लिस्टलेस म्हणजे कसलीही हालचाल त्याच्यात होत नव्हती आणि ते मेलच आहे असं जाणवत होतं. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, the excitement of the pack of dogs grew manifold at the prospect of a good kill and meal. तर जसं ते बेबी लंगूर खाली पडलं तसं जी कुत्री तिथं भुंकत होते तर त्यांना काय वाटलं की आयती शिकार हे मिळालेले आहे. मॅनफोल्डेड म्हणजे मोर अँड मोर, जास्तीत जास्त, अँड गुड किल अँड मेल, आयती शिकार आणि खाण्यासाठी चांगलं जेवण त्यांना मिळालेलं आहे असा त्यांचा एक भ्रम झाला तिथे. कीपिंग द डॉग्स ॲट बेबी विथ द स्टिक, आय मॅनेज्ड टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर टेल जस्ट ॲज इट टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टाइल्ड रूफ. ठीक आहे, तर त्या कुत्र्यांना लेखक बाजूला सारून त्यांनी त्या बेबी लंगूरला व्यवस्थित उचलून घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे मॅनेज केलं. द बेबी अपिअर्ड इनर्ट अँड लाईफलेस. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. ठीक आहे, ज्यावेळी लेखकानं त्याला हातात घेतलं त्यावेळी ते बेबी लंगूर जवळपास मेलच आहे अशी परिस्थिती होती आणि चेक केलं तर ते नक्कीच त्यावेळी लेखकाला जाणवलं ते मेल बेबी लंगूर होतं. ठीक आहे. बाय दिस टाईम माय पॅरेंट अँड सिस्टर हॅड कम आउट ऑन द वरांडा अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. आणि इतकं सगळं चालू असताना त्याचे पॅरेंट आणि त्याची सिस्टर हे वरांड्यात आलेले होते आणि त्यांनी हा पूर्ण रेस्क्यू ऑपरेशन, त्या बेबी लंगूरला वाचवण्याचं रेस्क्यू ऑपरेशन हे त्यांच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. सम ऑफ आवर नेबर हॅड ऑल्सो गॅदर्ड इन अ डिस्टन्स. आणि तिथले शेजारीसुद्धा त्या ठिकाणी बघायला आले होते. आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. लेखकाने त्या बेबी लंगूरला उचलून त्याच्या बॅकयार्डला नेलं, घराच्या बॅकयार्डला नेलं आणि जेंटली म्हणजे हळूवारपणे त्याला बेबी लंगूरला त्या घराच्या फ्लोअरवरती, म्हणजे ते जे पोल्ट्री कूप होतं कोंबड्याचं खुरडं, तर त्याच्या फ्लोअरवरती हळूच ले डाऊन केलं, म्हणजे हळूच तिथं झोपवलं. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क अँड स्क्रॅचेस. त्याच्या बॉडीवरती, त्या बेबी लंगूरच्या बॉडीवरती खूप खोलवर असे जखमा झालेल्या होत्या, जे की त्या मेल लंगूरनं चावलेलं होतं त्याला. ठीक आहे, आणि स्क्रॅचेससुद्धा पडलेले होते. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. वुंड म्हणजे जखम, तर काही जखमांमधून रक्त हे वाहत होतं. द बेबी रिमेन्ड मोशनलेस. त्या बाळाची किंवा त्या बेबी लंगूरची कसलीही हालचाल होत नव्हती. माय फादर प्रोव्हायडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड अँड स्टॉप द ब्लिडिंग. तर त्या लेखकाच्या वडिलांनी त्याला फर्स्ट एड दिलं आणि जेणेकरून की त्याची जखम स्वच्छ पुसून ते जे रक्त वाहत होतं ते बंद होईल. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीथिंग इवन दो हिज ब्रेथ वॉज शालो. ठीक आहे, त्यानंतर लेखकाच्या लक्षात आलं की ते जे बेबी लंगूर आहे ते आणखीनही ब्रीदिंग करत होतं, म्हणजे त्याचा श्वासोश्वास चालत होता, हळूवारपणे तर का होईना पण चालत होता. स्प्लॅशेस ऑफ क्लाउड वॉटर
made the baby stir, and after a few shaky attempts, he sat up. ठीक आहे. त्यानंतर लेखकाने काही पाण्याचे शिंतोडे त्याच्या चेहऱ्यावरती मारले. त्यानंतर आणि थोडे शेकी अटेम्प्ट केला, हलवल्यानंतर ते बेबी लंगूर उठून बसलं. He was in state of shock and started trembling like a leaf in the wind. Leaf in the wind म्हणजे वाऱ्याच्या झुळकावरती पान जसं हवेत उडतं तसं ते जाग्याला डुलत होतं. म्हणजे त्याच्या अंगामध्ये काहीही अवसान असं राहिलेलं नव्हतं. His two little twinkling eyes welled up with tears and he started to sob with a muffled cry. तर त्याचे ट्विंकलिंग आयज वेल्ड अप म्हणजे त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं आणि स्टार्टेड सॉब विथ अ मफल्ड क्राय आणि ते रडत होतं. मुसक्या हुमसून रडणे हा जो प्रकार असतो त्या पद्धतीनं ते रडत होतं. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वूड आफ्टर एक्सप्रेसिंग ट्रॉमा. ठीक आहे. तर एखाद्या प्रसंगानंतर, भयंकर प्रसंगानंतर माणसांचं मूल, लहान बाळ जसं रडतं तशा पद्धतीत ते वानर रडत होतं. आय ऑफर्ड हिम अ पिल्ड बनाना विच ही ॲक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड अँड बिगेन टेकिंग हेजिटेंट बाईट. ठीक आहे. त्यानंतर लेखकाने पिल्ड बनाना म्हणजे केळी जी आहे हे सोलून त्याला दिली. तर त्याने ते हातातनं घेतली आणि छोटे छोटे घास खायला सुरुवात केली. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. सडनली आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉच्ड. ठीक आहे. तर अचानकपणे लेखकाला काय जाणवलं की कोणीतरी त्याच्यावरती लक्ष ठेवतंय. ही टर्नड अवे फ्रॉम द कूप अँड लुकड अप. आणि अचानकपणे लेखक साईडला झाले आणि वरती पाहिलं. देअर सॅट द मदर लंगूर ऑन आवर किचन रूफ. तर त्या बाळाची जी आई होती ती लेखकाच्या घराच्या किचनच्या रूफवरती, छपरावरती तिथं बसून ते सगळं बघत होती. वॉचिंग एव्हरी मूव आय मेड शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बीइंग डन टू हर चाइल्ड. आणि ती शांतपणे का बघत होती? कारण तिला पूर्णपणे माहीत झालं होतं की आता तिच्या बाळाला कसलाही धोका नाही. मेन व्हाईल थोड्या वेळानंतर द बेबी सेन्स्ड द प्रेझेन्स ऑफ हिज मदर अँड स्टार्टेड टू सॉब अँड क्राय अ लिटर लाऊडर. ठीक आहे. जसं की लहान बाळ आईला बघितल्यानंतर जास्त जोरानं रडतं, तसंच जेव्हा त्या बाळाला समजलं की त्याची आई तिथंच आहे तर ते मोठमोठ्याने हुंदके देत रडायला सुरुवात केली. आय रिटर्नड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप टू अलाव द मदर ॲक्सेस टू हर बेबी. त्या लेखकानं काय केलं तर ते जे पोल्ट्री कॉप होतं, कोंबड्याचं खुरडं, तर त्याचा दरवाजा उघडा ठेवला आणि त्या खुरड्यापासून लेखक थोडे लांब गेले. कारण त्या मदर लंगूरला तिच्या बाळाला सहजासहजी घेता येईल. इमिडिएटली लगेचच द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप अँड पिक्ड अप द बेबी इन आर्म्स. आणि लगेचच ती आई त्या बाळापाशी आली आणि तिने त्या बाळाला उचलून जवळ घेतलं. शी गेव द बेबी अ थ्रो बेबी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज अँड देन कडल्ड हिम टाईटली इन हर बॉसम. म्हणजे तिनं पटकन इन्स्पेक्शन म्हणजे चेक केलं की त्या बाळाला कुठं कुठं जखमा झालेत आणि लगेचच टाईटली म्हणजे खूप जोराने स्वतःच्या जवळ, ठीक आहे, छातीशी पकडून धरलं. द बेबी फाउंड ग्रेट सोलन्स इन हर केअरिंग आर्म. आता त्या बाळाला खूप छान वाटू लागलं. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट. तर आई थोडा वेळ तिथंच बसून होती. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असाल्ट.
तर ती मदर लंगूर तिथं बसून थोडा वेळ विचार करत होती की आता जरी इथून आपण गेलो तर नंतर तो मेल लंगूर येऊ शकतो आणि पुन्हा एकदा हे त्याच्या बाळाला मारू शकतो. तर त्यासाठी ती आई तिथं बसून दुसरीकडे कुठं जाण्यासाठी चांगला रस्ता आहे का किंवा चांगला मार्ग आहे का किंवा चांगलं एखादं ठिकाण आहे का हे चेक करत होती. फॉर अ फ्यू सेकंड द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आयज. इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. थोड्या वेळासाठी काही सेकंदासाठी त्या बेबी लंगूरच्या आईने लेखकाच्या डोळ्यामध्ये पाहिलं आणि ती ज्या नजरेने पाहत होती ते आजसुद्धा लेखक विसरू शकत नाहीत. शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. की एक प्रकारे ती त्या लेखकाचे आभार व्यक्त करत होती की माझ्या बाळाला तुम्ही व्यवस्थितरित्या सेफली वाचवलं, त्याबद्दल ती एक प्रकारचे आभार त्या बघण्यातनं व्यक्त करत होती. आय वॉज ओव्हरवेल्म्ड बाय द इमोशन. आणि लेखक त्या इमोशने अतिशय म्हणजे भावूक झाले. द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मे. म्हणजे ती त्या पद्धतीनं लेखकाचे आभार मानत होती. देअर सॅट युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्क्रिचन चाइल्ड इन हर लॅप. ठीक आहे, तर ते बाळ त्या आईच्या कुशीमध्ये होतं. टू बी हिट हार्ड सफर. स्क्रिचन म्हणजे हार्ड सफर, जे इंज्युअर्ड बेबी लंगूर होतं ते त्या आईच्या कुशीमध्ये होतं. देन इन अ फ्लॅश शी जम्पड विथ हर बेबी क्लिनिंग टू हर बेली अँड रिच्ड आवर किचन रूफ. इन अ फ्लॅश म्हणजे एकदम लगेचच पापण्या लवायच्या आत तिनं लगेच जंप उडी मारून किचनच्या रूफवरती गेली. शी सर्वेड द एरिया फॉर द वेशियस मेल लंगूर अँड देन लेफ्ट अवे इन द डायरेक्शन ऑपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलंट ऑकर्ड. आणि ती लगेच अशा दिशेने निघून गेली ज्या दिशेने तो मेल लंगूर आलेला होता. त्या दिशेला न जाता ती आता त्याच्या विरुद्ध दिशेने निघून गेली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड मी दॅट इंटरस्पेसीस communication and mutual trust is indeed a reality, and should anyone strict the right chord, the relationship hums into action. तर ज्या पद्धतीने हम्स इंटू ॲक्शन म्हणजे बिकम ॲक्टिव्ह. ठीक आहे, तर इंटरस्पेसीस कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड अ रियालिटी अँड शुड एनीवन स्ट्रिक्ट द राईट चॉर्ड. म्हणजे प्राण्यामधलं इंटरस्पेसीस प्राण्यामधलं जे कम्युनिकेशन आहे ते एका प्रकारच्या ट्रस्टवरती अवलंबून आहे. ठीक आहे, आणि त्या पद्धतीनं ते ट्रस्ट किंवा तो जो मेल लंगूर होता तो मेल लंगूर अशा पद्धतीनं पुढं त्या बाळाला हानी पोहोचणार नाही, हे म्हणजे लेखकाच्या ह्या संभाषणातनं हे दाखवून दिलेलं आहे. द मेल लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल. तर फक्त खाणं किंवा खायला देणं हे एवढंच कम्युनिकेशन माणसात आणि प्राण्यात आहे एवढंच नाही, तर दॅट देअर वेअर अदर मीन ऑफ इस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट. म्हणजे माणसात आणि प्राण्यामध्ये एक प्रकारचं दुसरा विश्वासाचा बॉन्ड हा तयार झाला पाहिजे. बॉन्ड म्हणजे बंधन तयार झालं पाहिजे. फक्त आपण त्याला खायला घालतोय म्हणजे आपल्यासोबत तो विश्वास ठेवू शकेल असं नाही. कंपॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. कंपॅशन म्हणजे सिम्पथी आणि काइंडनेस, दयाळूपणा. म्युच्युअल अंडरस्टँडिंग आणि दोघांमधला समजूतदारपणा. 55 years हॅव पास्ड सिन्स दॅट डे. तर आत्तापर्यंत 55 वर्षे हे झालेली आहेत त्या दिवसापासून. आय एम नाव 70 years old. आणि आता लेखक 70 वर्षाचे आहेत. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. आणि लेखक अजूनही तो इन्सिडंट किंवा तो प्रसंग अजूनही त्यांच्या डोळ्यापुढे आहे किंवा विसरलेला नाही. ठीक आहे, तर याचे लेखक आहेत तपन
मुखेरजी, तपन मुखेरजी. ठीक आहे. तर अशा प्रकारचा हा स्पेशल काइंड ऑफ अ स्पेशल एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. ठीक आहे. हा संपूर्ण धडा आज आपण पाहिला. ओके. तर याच्या बाबतीत काय शंका असतील कमेंट करून विचारू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ओके. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वर्कशॉप घेऊया. ओके. थांबूया. धन्यवाद.